गढ़चिरौली के जंगलों में पत्थर इकट्ठा करने के नाम पर अवैध खनन का मामला गरमाया है। कांग्रेस नेता नितिन राउत ने विधानसभा में सरकार पर सवाल उठाते हुए खनिज माफिया पर सख्त कार्रवाई और जंगलों की सुरक्षा की मांग की है। मला या ठिकाणी प्रश्न विचारायचा अध्यक्ष महोदय, गडचिरोली जंगल हे राज्याचे फुफ्फुस आहेत अध्यक्ष महोदय। दगड गोळा करणं या गोंडस नावाखाली जमिनीचा वरचा थर ओरबाडणे आणि त्याच्यातनं जर खनिज घेऊन जात असतील पर्यावरणाची हानी आहे त्या ठिकाणी। त्यामुळं आणि दुसरं असं की आमच्या रॉयल्टीवर सुद्धा डल्ला पडतो या निमित्तानं। म्हणून माझा प्रश्न असा आहे की अशा प्रकरणं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घडत आहेत अलीकडच्या काळामध्ये, तर अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी आपण काही काम या ठिकाणी ठोस पावलं उचलणार का, हा माझा प्रश्न। अध्यक्ष महोदय, डॉक्टर नितिनजी राऊत यांनी जो प्रश्न विचारलाय की त्या ठिकाणी विविध प्रकारचं खनिजाचं तिथे लूट चाललेली आहे, अशा प्रकारची आपल्याकडे माहिती असेल आपण तो डिव्हिजन, रेंज, गाव या सहित माहिती द्या, त्याच्यावर निश्चित कारवाई केली जाईल। आणि जनरली तहसीलदार, पोलीस यंत्रणा आणि वन खात्याची यंत्रणा ही सतर्क आहे। मी असं म्हणणार नाही की अजिबातच काही ठिकाणी चोऱ्या होत असतील, परंतु आपल्यासारख्या जागृत सदस्यांच्याकडून माहिती आली तर त्या बाबतीमध्ये लगेचच कारवाई करायला सांगण्यात येईल।